हा बघा, एक छोटासा सुद्धा इथे आहे, अगदी बारीक आहे. त्याला हात लावला की ते आपले हातपाय आत घेतात. नमस्कार, कोकणची दुनिया या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार एका नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. खूप दिवसांनी आपण कोकणची दुनिया या चॅनलवरती व्हिडिओ देतोय. कोकणामध्ये मे महिन्यामध्ये अगदी कडक ऊन असतं आणि गरमीचा सीझन असतो आणि अचानक मान्सूनपूर्व पाऊस कोकणामध्ये झाला आहे. तुम्ही माझ्या आजूबाजूला कोकण परिसर पाहू शकता की सगळा अगदी हिरवागार आता व्हायला सुरुवात झालेली आहे. अगदी मुसळधार असा पाऊस कोकणात पडत आहे आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता. तर अशा पावसातली कोकणाची दुनिया जी आहे ती वेगळीच असते, निराळीच असते. तर तुम्ही पाहू शकता कोकणातील छोटंसं घर आहे, आजूबाजूला झाडंसुद्धा आहेत आणि याच पावसाच्या सुरुवातीला छोटे छोटे जीव आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील आपण मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर अगदी कोकणामध्ये पाऊस सुरू झाल्याची चाहूल देणारा जो प्राणी आहे, छोट्या छोटा अगदी गुलाबी कलरचे जे छोटे छोटे प्राणी आहेत, तर हे आपण पाहणार आहोत. तुम्ही येथे पाहू शकता. आपण बॅक कॅमेरानं पाहूया की मृग नक्षत्र सुरू झाल्याची चाहूल देणारा जो प्राणी आहे, अगदी छोटे छोटे आहेत, मऊ मऊ गादीसारखे, वेल्वेटसारखे. तर हे आता इथे खाली आल्याचे पाहायला मिळत आहेत. पण अजून मृग नक्षत्र सुरू झाले नाही आहे. कोकणात पाऊस तर सुरू झाला आहे, यामुळे हे प्राणी येथे आल्याचे पाहायला मिळतील. आता आपण बॅक कॅमेराने पाहणार आहोत. चला तर आपण पाहूया. तर आपण झूमने आपण जाणार आहोत. तर हा बघा, मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतरचा हा जो प्राणी आहे, अगदी मोजकेच दिवस तुम्हाला कोकणामध्ये हा प्राणी आल्याचा पाहायला मिळेल. अगदी सकाळचं वातावरण आहे, सकाळी हे आपल्याला परिसरामध्ये पाहायला मिळतील. अगदी आजूबाजूच्या परिसरामध्ये अशा प्रकारचे प्राणी आल्याचे पाहायला मिळतील. याला बटणं पण काही ठिकाणी म्हणतात आणि हा जो प्राणी आहे अगदी रेअरली कोकणामध्ये पाहायला मिळतो. सकाळी तुम्हाला पाहायला मिळेल आणि संध्याकाळपर्यंत हे अगदी जमिनीच्या खूप खोलवरती जातात. हा बघा, एक इथे सुद्धा आहे छोटे छोटे. अजूनसुद्धा याला तुम्ही हातामध्ये घेतलं की एकदम मऊ मऊ असं वाटतं. बघा, इथे पण आहे आणि अजून थोडं पुढे गेलो की इकडे पण आहे. हा बघा, एक छोटासा सुद्धा इथे आहे, अगदी बारीक आहे. त्याला हात लावला की ते आपल्या हातपाय आत घेतात. तुम्ही बघू शकता, हात लावल्यानंतर ते आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपले हातपाय आत घेतात आणि नंतर पुन्हा ते आपले हातपाय बाहेर घेऊन चालायला लागतात. त्याला वाटतं की आपल्याकडे कोणतरी आक्रमण करत आहे, आपल्याला धोका आहे, म्हणून तो आपले हातपाय आतमध्ये घेतो. बघा, आता पुन्हा चालायला लागलेला आहे. तर ह्याला बटणं पण म्हणतात आणि लोकांची समजूत आहे की हा अगदी आकाशातून पडतो, पण असं काही नाही आहे. जमिनीच्या खोलवरती हा प्राणी राहतो आणि पावसाला सुरुवात झाली की 1 ते 2 दिवस हा सकाळचा पाहायला मिळतो आणि नंतर हे सुद्धा पुन्हा जमिनीमध्ये खोलवर जात असतात. कोकणामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की पाऊस सुरू झाल्याची चिन्ह ह्या वेगवेगळ्या गोष्टीतून देत असतात. जसा जंगलामध्ये मोर थुई थुई नाचायला लागतो, तर ही छोटे छोटे गुलाबी रंगाचे जे जीव आहेत त्याला बटणं पण म्हणतात किंवा मृग नक्षत्र सुरू झाल्याची चाहूल देणारे हे जे प्राणी आहेत छोटे छोटे जमिनीवरती येत असतात. परंतु कोकणामध्ये अजून मृग नक्षत्र सुरू झाले नाही आहे, पण यावर्षी पाऊस आहे तो दरवर्षीपेक्षा अति लवकर आला. मे महिन्यामध्ये अगदी गरमीचा सीझन असताना धोधो मुसळधार पाऊस पडू लागलेला आहे. अगदी नद्या पण दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत. तर याचं दृश्य देखील आपण अपकमिंग व्हिडिओजमध्ये आपण देणार आहोत. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये कोकणातील अशी अनोखी दुनिया जी आहे की पाऊस सुरू झाल्यानंतर की निसर्गच चावल देत असतो, तर याचा आज अनोखा व्हिडिओ आपण पाहिला. तर अशा प्रकारे कोकणची दुनिया या यूट्यूब चॅनलवर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.